आपण सगळेजण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो, आजूबाजूचा एरिया स्वच्छ ठेवतो, तसंच असतं की जे आपल्याजवळ आपण झाडं लावलेली आहेत त्यांची पण काळजी आपण घेतली पाहिजे, त्यांना पण नीटनेटकं ठेवलं पाहिजे, हो ना. तर तसंच आमचं आज काही चाललेलं होतं. चला त्या आधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. आता काल झालं काय, काल होती आहोंना सुट्टी असल्यावर त्यांना कसं काय रिकामं बसू देणार ना. मग त्यांना पण लावले मी थोडेफार कामं, कारण हे जे बाहेरचे कामं आहेत ना ते करण्यासाठी मला अजिबात वेळ नसतो आणि वेळ भेटत पण नाही. मग त्यांना मी म्हटलेली की झाडांची साफसफाई खूप दिवस झालेली पण नाहीये आणि ते कसे पण इकडे तिकडे वाढतायत, त्यांची थोडी छाटणी करा जेणेकरून ते सरळ असे वर जातील. तर ते करण्यासाठी मी आहोंना काल कामाला लावलेलं आणि आहोंनी मस्त अशी पैकी झाडांची स्वच्छता केली, सगळी जाळी बाहेर काढली, त्यांच्यात आलेले पाला पाचोळा सगळा छानसा काढून टाकला आणि नंतर करत होते ते झाडांची छाटणी. कारण माझ्याकडे आहे कण्हेरचं झाड, जास्वंदाचं आणि 2 आंबे की जे छोटे छोटेसे आहे ते म्हणजे असे झाडं आलेले होते ते मी ते लावून दिलेले. तर ते 2 आंब्याची झाडं, तर असे काही झाडं तिथे आहेत आणि जास्वंदाचं झाड आहे की जे किती पण छाटा इकडे तिकडे कुठे ना कुठे वाढतच असतं. आणि मेन आमच्या इथं प्रॉब्लेम काय, माझ्याकडे एवढे फुलांचे झाडं आहेत पण मला एक फूल कधी भेटत नाही आणि बाकीचे लोक आहेत, बाया आहेत की ते झाड वाकवूनच फुलं तोडतात. त्यामुळे कोणाकोणाला बोलणार ना असं होऊन जातं आणि ते झाडं पूर्ण खाली अशी झुकत चाललेले होते. त्यामुळे मग काल त्याची आम्ही छाटणी वगैरे केली आणि छान अशी स्वच्छता बाहेरची करून घेतली. आता आम्ही कामं करत असताना परम आहे की जो मध्ये मध्ये करणार नाही हे तर अजिबात शक्य होणार नाही, त्याला माझ्या मागे मागे यायचंच होतं. आणि त्याच्यामध्ये थोडं लिंबूचं पण झाड होतं की ज्याचा काटा माझ्या हाताला लागलेला. लगेच आहो म्हटलेले की तू अजिबात पालापाचोळा उचलू नको, मी करतो असं. मग त्यांनी मला काहीच करू दिलं नाही आणि त्यांनी स्वतःने मस्त असं छान झाडून काढलं, ते झाडांमधली साफसफाई केली, छाटणी केली आणि सगळा पालापाचोळा बाहेर नीट केला. त्यानंतर त्यांना दिसलं बाहेर थोडंफार आलेलं गवत की त्यांनी लगेच ते गवत सुद्धा काढायला सुरुवात केली. असंच असतं, जेव्हा आपण साफसफाईला लागतो ना तर पूर्ण परफेक्ट झालं पाहिजे असंच आपलं काही असतं आणि तसंच यांचं पण आहे. थोडंफार गवत आहे की जे झाडाच्या आजूबाजूला येत होतं ते त्यांनी छान असं क्लीन केलेलं. आता झाडाची क्लिनिंग वगैरे झाली, बाहेरची पूर्ण स्वच्छता झाली. अरे यार बोला, मी सांगायच्या आधीच आहे की माझा परम लगेच सांगून मोकळा होतो आणि शिवाय बघा काय करतोय भाऊ, ध्यान करतोय. एक से एक माझे कार्टून आहेत खरंच ना. तर मस्त अशी साडी वेअर केलीये, साडी कशी वाटते मला नक्की कमेंट करा. आणि आज आहे चतुर्थी म्हणून आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाला आमच्या नाशिकचा, की जो सगळ्यांचे नवस पूर्ण करतो. असा मस्त असा छानसा गणपती आहे की ज्याला नवशा गणपती म्हणतात. काय रे, नाही गणपतीने उठवायचा, तर असा नवस पूर्ण करतो तो, नवशाचा गणपती आहे. चाललोय आम्ही तिकडे आणि परमला इथं एक नाही सॉरी शिवायला एक डायलॉग आठवला होता, काय गणपती नवसाचा आणि किती लाजतोय पा. मला म्हणे मम्मी तो पिक्चर नाहीये का, काय माहितीये सांग, शिवाय पाटील. तर तो नवरा माझा नवसाचा असा गणपतीचा पिक्चर 2 हा त्यात तो म्हणत होता ना की गणपती पण नवसाचा नवरा पण नवसाचा, हा ती म्हणत होती. तर तो डायलॉग त्याने पूर्ण केला. चला आता जातो आम्ही गणपतीला आणि तिथलं तुम्हाला दाखवते देवदर्शन चतुर्थी निमित्त. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. अरे आज इकडे कॅमेरा दिला तिकडे बोलले नाही. चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा. रस्त्याला निघालो आणि लगेच बघा आहोंनी काय घेतलं, लस्सी. परम बघा, अरे हात नको पुशू, याला हात पुश, शर्ट. परमला बघ कशी मिशी आली पा लस्सीची. परम काय पितोय, लस्सी पितोय. ते बघा मिशी आली पा, वा वा. आणि शिवाय खातोय छोटू. तर आम्ही 2 लस्सी घेतल्या
पण एक लस्सी पूर्ण परमनेच फिनिश केली. आता मंदिर येईलच, खूप लांब नव्हतं, 15-20 मिनिटाचंच अंतर होतं, पण जाता जाता सुद्धा पोरांना काही ना काही खायचंच राहतं. चला आता पोचू मंदिरात, तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. चला पोहोचलो आता गणपतीला, पण आहे इकडे खूप सारी गर्दी. चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा आणि आमच्या सोबत तुम्ही पण घ्या गणपती बाप्पाचं दर्शन. फायनली पोचलो आम्ही गणपतीला, पण चतुर्थी असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. आणि इकडे आहे हा जो गणपती तो नवसाला पावणारा आहे, त्यामुळेच त्याचं नाव सुद्धा नवशा गणपती असं ठेवलेलं आहे. आणि आमच्या नाशिककरांसाठी हा गणपती खूप महत्त्वाचा आहे. आता जे कोणी माझे नाशिकचे सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहिती आहे की आपण सगळे नाशिककर किती या गणपतीला मानतो. तुम्ही बघू शकता केवढी मोठी लाईन आहे. आणि ह्या गणपतीला तुम्ही जो पण नवस पूर्ण करतात ना तो 100% पूर्ण होतोच, अशी या गणपतीची ख्याती आहे. आणि बघा फायनली इथं मस्त असं नवशा गणपती तुम्हाला नाव दिसेल. एक छान असा नवसाला पावणारा आमचा गणपती आहे. आणि तिथे दर चतुर्थीला खूप खूप गर्दी असते. आणि झालं काय, काल सॅटरडे पण होता आणि त्यात चतुर्थी पण होती आणि आहो पण घरी होते, म्हणून मी त्यांना म्हटलेली की चला आपण नवशा गणपतीला जाऊया. पण तुम्हाला एवढं छान दर्शन मला देता आलं नाहीये गर्दीमुळे. तर आमचं ठरलेलं आहे की पुन्हा एक दिवस निवांत यायचं आहे गणपतीला, जेणेकरून तुम्हाला ब्लॉगमध्ये क्लिअर कट सगळं छान असं गणपती बाप्पा त्याचं मंदिर तुम्हाला दिसेल. आणि इथे जे तुम्हाला घंटी बांधलेल्या दिसतात, ह्या सगळ्या घंट्या ज्या असतात त्या नवस पूर्ण झालेल्या लोकांनी बांधलेल्या असतात. आणि हो, मी पण खूप सारे नवस या गणपती बाप्पाला केलेले आणि मी सुद्धा इथे खूप साऱ्या घंट्या बांधलेल्या आहेत. आणि इथे घंटी बांधली जाते नवस पूर्ण झाल्यावर, अशी काही इथली मानता आहे. तर बघू शकता किती घंट्या आहे इथे. आणि ह्या सगळ्या नवस पूर्ण झालाय म्हणून आहेत. आणि इथे छानशी त्यांनी रांगोळी काढलेली होती गणपती बाप्पाची, समोर मंदिर होतं. पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही लाईन लावली नाही आणि दर्शनाला गेलो नाही, कारण लाईन लावली असती तर 1.5 तास तरी बरोबर आम्हाला लागला असता तिथे. आणि नंतर मुलांची ट्युशन पण होती, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं आणि आलो इकडे बोटिंगकडे. तर नवशा गणपतीला बोटिंग सुद्धा आहे की जिथे मुलांचा हट्ट होता की आम्हाला बोटिंग करायची आहे. पण कसं आहे, ज्या बाहेर गावावरून येतात त्यांच्यासाठी ठीक आहे ती बोटिंग, म्हणजे त्यांना 1-1 तास बोटिंग करायला भेटते. आम्ही तिथे विचारलं सुद्धा की अशी एक चक्कर मारून देणारे बोटिंग नाही आहेत का, तर ते बोलले की नाही, आज तुम्हाला पूर्ण पैसे देऊन 1 तास बोटिंग करायची. आणि आता नाशिकचेच म्हटल्यावर आम्ही एवढं 1 तास बोटिंग काय करणार, तिथं किती बोर होऊन जाणार. त्यामुळे मुलांना म्हटलं आपण नंतर येऊ आणि तुम्हाला बोटिंग करू, पण आता नका हट्ट करू. पण नाही, माझा शिवा आहे की ज्याचा हट्ट चाललेलाच होता की मला बोटिंगमध्ये जायचंय. शेवटी आहो गेले रेट विचारायला आणि किती वेळ विचारला, पण त्यांचं तेच होतं की 1 तास तुम्हाला बोटिंग करायची आहे. मग आम्ही तिथलं कॅन्सल केलं आणि निघालो रिटर्नला निघाल्यावर पण मस्त असा आम्ही प्रसाद घेतला. मोदकचा प्रसाद घ्यायचा होता, मस्त असे छानसे मोदक घेतले आणि तिथून आम्ही निघालो. तर मुलं असे शांततेत घरी येतील किंवा काही न घेता घरी येतील कसं शक्य होईल. पुन्हा त्यांनी आम्हाला हट्ट केलाच आणि पुन्हा थांबलो आम्ही एका खेळण्याच्या दुकानावर की जिथं त्यांना खेळणे ही घ्यायचीच होती. पण खेळण्यांच्या दुकानांच्या आधी काही इतके छान होते स्टॉल लागलेले की असे मातीचे भांडे वगैरे, ते पण खूप छान असे आकर्षित करत होते. आणि इथे परमचं पण चाललेलं होतं, मला हे पाहिजे ते पाहिजे. आणि शिवायचं सुद्धा तेच चाललेलं. आता शिवाय मोठा झालाय तर त्याला छोटे खेळणे आवडत नाही, त्याला महागडेच खेळणे आवडतात. आणि काल चतुर्थी असल्यामुळे जत्रासारखं भरलेलं असल्यामुळे खेळण्यांना पण खूप सारा भाव होता. आणि मुलांना नाही म्हटलेलं सहन होतच नाही. आता म्हणजे कठीण झालेले आहेत आपले सर्वांचीच मुलं. आणि त्यानंतर पुढे आल्यावर पुन्हा भूक लागली तर मुलांचं सुरू झालं, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. मग शिवायने त्यांनी घेतलं फ्रेंच फ्राईज आणि माझा परम आहे की ज्याला काहीच खायचं नव्हतं पण मोबाईल पाहिजे होता. आहोंना वाटलं साबुदाणा घ्यावा, त्यांनी घेतला साबुदाणा. बघा वाजले 3. आम्ही काय लाईन लावून दर्शन घेतलं नाही, कारण शिवायची आहे ट्युशन 4 वाजता, त्यामुळे आम्ही लगेच आलो. आणि अरे थांब ना, येता थांबलो हॉटेलमध्ये. पोरांना दिसलं हॉटेल, तिथं साबुदाणा वडा वगैरे यांनी काय
खाल्लं बोला. आम्हाला बोलती बाहेर खायचं तर पूर्ण खायचं आणि स्वतः अजून साबुदाणा खाल्ले नाही. आता मला साबुदाणा हा प्रकार आवडतच नाही आणि यांचं चाललेलं खा 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 काय करणार आहे. ते तुझे तुम्ही व्हिडिओ पाहते ते सगळ्यांना आवडत असेल, तुलाच नसेल आवडत. असं काही नाही, भरपूर जणांना साबुदाणा हा प्रकार आवडत नाही. आता पहिले दरवाजे लाव सगळे. बरं दरवाजे लाव, 1 तास आराम कर, 4 वाजता ट्युशनला जाऊ. चूप चूप चाललंय. चला आता थोडा वेळ रेस्ट करते आणि ही साडी कशी वाटली होती ना तेही मला नक्की कमेंट करा. चला भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. काल उपवासही होता आणि साडी पण ही खूप लाईट वेट होती, त्यामुळे मग मी ठरवलं की आजचा पूर्ण दिवस हा साडीमध्येच राहूया. आणि मी काल साडी घालूनच सगळी कामं केली, त्यामुळे आहोंना पण खूप सारं नवल वाटत होतं की तू चक्क आज दिवसभर साडीमध्ये राहिली असं. तर साडीमध्ये मी कशी दिसत होती ना मला नक्की कमेंट करा. आणि मला अशा हेवी साडींपेक्षा अशा लाईट वेट साड्या खूप साऱ्या आवडतात आणि दिसायला सिंपल असतात, पण आपण जेव्हा विअर करतो तेव्हा खरंच छान लुक असा येतो. मग झालेली होती संध्याकाळ आणि मी मस्त असा ठेवला चहा, कारण उपवास होता आणि मला साबुदाणा हा प्रकार अजिबात आवडत नाही आणि शक्यतो माझ्या चतुर्थीला काहीच खाणं होत नाही. पण आहो म्हटले म्हणून मी निदान त्यांनी साबुदाणा वडा घेतला, त्यात पण तुम्हाला एकच वडा खाल्ला गेला, एक अजिबात खाल्ला जात नव्हता. आणि त्यात मुलांची बडबड चालूच होती की आम्हाला सांगते सगळं खायचं फिनिश करायचं, स्वतः काय करते. म्हणजे आपण जेव्हा मुलांना बोलतो ना तेच मुलं आपल्याला रिटर्न देतात, एवढे आजकालची मुलं हुशार झालेली आहे. इकडे चहा उकळायला ठेवला, चहा उकळेपर्यंत म्हटलं चला जे सकाळचे भांडे की जे लावायचे बाकी आहे ते भांडे लावून दिले. आणि चहा उकळेपर्यंत मग मी ठरवलं की हॉल पण क्लीन करायचा आहे. तर कारण चहा होईपर्यंत आपण तिथे उभं नाही राहू शकत, बाकीची कामं केली तर आपलं टाइम सेव्हिंग पण होतो आणि सगळी कामं पटकन आवरली जातात. मग मी हॉलकडे आली आणि हॉल हा क्लीन करत होती, कारण सगळे कर्टन्स वगैरे क्लोज होते. समोरचा कर्टन मी बंदच ठेवणार होते कारण खूप ऊन आहे की जे फ्रंटने येतं आणि जोपर्यंत ऊन जात नाही तोपर्यंत घरावर तसंच ऊन आमचं असतं. मग मी इकडे छान असा माझा हॉल आहे की तो क्लीन करून घेतला. इकडे तिकडे पडलेले कपडे, पिलो आणि माझं एक आहे ना, मला सोप्यावरच्या ज्या पिलो असतात त्या इकडे तिकडे पडलेल्या अजिबात आवडत नाही. त्या स्ट्रेट पाहिजे, सरळ पाहिजे, जागेवर पाहिजे असं माझं काही असतं. आणि माझं शिवाय परम आहे की जे अजिबात चांगलं ठेवतच नाही, त्यांचं वचपणा आगाऊपणा चालूच असतो. इथे मला तो लागला फायनली मदत करायला. आणि तो काय एवढी मदत करतो, तर त्याला पाहिजे होता मोबाईल. आणि जेव्हा मुलांना मोबाईल पाहिजे असतो ना तेव्हा ते मम्मीच्या खूप वरवर करतात, मी हे काम करतो, मी ते काम करतो, असं काही मुलांचं चालू असतं. तर असेच तुमचे पण मुलं आहेत का, जेव्हा त्यांना काही पाहिजे असतं तेव्हा ते तुमची सगळी कामं करतात का, मला नक्की कमेंट करा. माझे तरी पोरं तसेच आहेत, जेव्हा त्यांचा काही हेतू असतो ना मम्मीकडून काढायचा तेव्हा ते माझं एकूण एक काम आवरतील. आणि अजून पण चहा उकळलेला नव्हता. मग फायनली मी कपड्यांच्या घड्या घालायला लागले. म्हटलं सगळी कामं कशी संध्याकाळच्या आत झालेली बरी असतात आणि संध्याकाळी दिवा लावण्याच्या अगोदर घर जर एकदम स्वच्छ असेल, नीटनेटकं असेल तर लक्ष्मी पण येते आणि आपल्यालाही जरा छान वाटतं, फ्रेश वाटतं, क्लीन वाटतं. आणि माझं हे नेहमीचं रुटीन आहे. तुमच्यासोबत मला एक ब्लॉग शेअर करायचाच आहे की माझं संध्याकाळचं रुटीन, तो मी लवकरच शूट करेन. कारण होतं कसं आहे ना, मला संध्याकाळी टाइमच भेटत नाही, मुलांना घ्यायला जाते, त्यामुळे शूट करायचं जर म्हटलं ना की मुलांना घ्यायला उशीर होतो, माझे कामांना उशीर होतो. पण तुमच्यासाठी मी संध्याकाळचं रुटीन नक्कीच घेऊन येईल. तर अशा प्रकारे माझा हॉल पण क्लीन झाला, बेडरूम पण क्लीन झाला, त्यानंतर चहा पण झाला आणि मग थोडी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यावर करायला घेतला मी स्वयंपाक आणि उपवास असल्यामुळे वरण भात आणि वांगे असं मी बनवायचं ठरवलं. आणि मी दरवेळेस डाळ वेगळी भात वेगळा असं काही मी शिजवत नसते. माझं डब्बे कुकरला लावले जातात आणि डब्यांचा कुकर असल्यामुळे एका वेळेस 2-3 कामं कशीही होऊन जातात. तर चला मग तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि जो नवसाला पावणारा गणपती आहे तोही कसा वाटला नक्की सांगा. आणि एक दिवस स्पेशल तुम्हाला गणपतीचा व्लॉग मी घेऊन येणार आहे की तुम्हाला तिथे सगळं पैकी छान असं मंदिरही दिसेल आणि सुटसुटीत असा व्लॉग होईल. तर चला मग आजचा ब्लॉग आहे ना मग तो इथंच एंड करते.
आणि तुमची पण चतुर्थी होती का काल तेही मला नक्की कमेंट करा. आणि उपवास असल्यावर वरण भात जर असला ना तरच पोट भरतं असं काही आमचं समज आहे म्हणण्यापेक्षा आम्हाला वरण भात हा उपवास सोडायला लागतोच. त्यामुळे काल मस्त असे मी वरण भात आणि वांग्याची भाजी केलेली आणि छानसा उपवास सोडलेला. चला मग भेटूया एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच कनेक्ट राहा, व्हिडिओ बघत राहा. आवडला असेल तर एक लाईक करत जा, छान कमेंट करत जा. जर कमेंट करायला टाइम नसेल भेटत तर निदान सिम्बॉल तरी टाकत जा, जेणेकरून मला कळतं की माझे व्हिडिओ कोण कोण बघतंय आणि हेही समजतं की तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत आहात. चला मग भेटूया उद्या एका अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि मस्त असं टॉपिक घेऊन येईल. चला मग तोपर्यंत बाय. आणि स्वतःची पण काळजी घ्या, घरातल्यांची पण काळजी घ्या आणि आनंदी राहा, हॅप्पी राहा आणि हेल्दी राहा. चला मग बाय.